वानखेडे येथे ओसवाल सीड्स कंपनीचा राधिका सोयाबीन पीक पाहणी कार्यक्रम संपन्न. संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील प्रगतिशील शेतकरी शेख कयाम यांच्या शेतावर श्री ओसवाल सीड्स कंपनी राधिका पांढऱ्या फुलांचे वाणावर पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जी.प. उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सांगीतराव भोंगड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी राधिका सोयाबीन पीक पाहणी करण्याकरिता उपस्थित होते. राधिका हे मध्यम कालावधीत येणारे असून 3 ते 4 दाणे असणारे वजनदार व एकसमान टपोरे दाणे असणारे वाण आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेले, विशेष म्हणजे हळद्या रोगास सहनशील असणारे वाण आहे. तरी आपण राधिका पांढऱ्या फुलांच्या वाणाची जास्तीत जास्त पेरणी करावी असे मार्गदर्शन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजेश कडूकार, महाराष्ट्र मार्केटिंग हेड यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे प्रतिनिधी ASM विनोद भारसाकडे यांनी केले. तसेच RSM विलास वारेकर व कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेले शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या राधिका या वाणाचे मनोगत वानखेड येथील शेतकरी शेख राजूभाई, नागेशभाऊ देशमुख, धीरज बिजवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाला कंपनीचे अधिकृत विक्रेते न्यू गांधी कृषी केंद्र संग्रामपूरचे संचालक गौरव गांधी, NC कोचर मलकापूर, महाराष्ट्र बीज भंडार खामगाव, चांडक कृषी केंद्रचे संचालक नंदकिशोर चांडक, माऊली कृषी केंद्र माळेगाव बाजार चे संचालक राजूभाऊ राजनकर व पंचक्रोशीतील बियाणे विक्रेते व पत्रकार बांधव रामेश्वर गायकी, काशीनाथ मानकर, पंजाब ठाकरे, नारायण सावतकर, अमोल ठाकरे, नंदकिशोर सिरसोले, स्वप्नील देशमुख, रवी क्षीरसागर, पप्पू पठाण व उपसरपंच पातुर्डा ज्ञानेश्वर दातडे कार्यक्रमाला उपस्थित होते.